मित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कौंज वेज नेचर ऑफ पुणे लाईव्ह 14 ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी असाच रानावरात भटकत असताना जी झाडं मला अनोळखी किंवा नवीन दिसतात त्यांची माहिती घेण्याचा मी गुगल लेन्सद्वारे प्रयत्न करत असतो. आणि एक दिवस काय झालं की जे हे असंच झाड जे मला दिसलं, जे पाहता क्षणी मला असं वाटलं की एखादं सापाची प्रजाती असलेलं हे झाड असावं. तर याला मी गुगल लेन्सवर टाकलं आणि त्याच्यानंतर मला आढळून आलं की हे झाड साधंसुद्धा नसून आयुर्वेदिक झाड आहे, जे भीमाशंकरच्या रांगात सुद्धा आढळतं आणि हे दुर्मिळ आहे. याचं नाव आहे कौंज बीज. आपण पाहू शकता अशा प्रकारे याची रचना असते. आणि दुर्दैवाची गोष्ट, जी लोक जुन्या पिढीचे आहेत म्हणजे ज्यांच्याकडे स्मार्टफोनचा वापर नव्हता, तर त्या लोकांना अशीच गोष्ट माहीत नाही की अशा गोष्टी फायदेशीर आहे. आता आपण पहा, हे झाड कुणीतरी तोडले. त्याच्यातलं एक मी घेतलं कारण याला जे सूक्ष्म काटे असतात त्याने आपल्याला हाताला पायाला अतिशय खाज सुटते. तर तुम्हाला मी तोडून दाखवतो. ही अशा प्रकारचे काळी बियात आढळते. पुरुषांमध्ये जे टेस्टोस्टेरोन हार्मोन असतं फक्त पुरुषांमध्ये असतं, महिलांमध्ये कमी असतं. तर ते हार्मोन वाढवण्याचं काम करतं. तुम्ही पहा, इयत्ता 8वी 9वी 10वी म्हणजे वयवर्ष 14 ते वयवर्ष 20पर्यंत मुलांचं ती लेवल खूप हाय असते 20मध्ये. त्याच्यामुळे मुले खूप गोंधळ घालतात, भांडणं करतात, ती ह्याच हार्मोनमुळे. वयाच्या 30 नंतर प्रत्येक वर्षी 10-10 वर्षांनी या हार्मोनचं किंवा प्रत्येक वर्षी प्रमाण कमी होत जातं. ह्या हार्मोनचा फायदा आहे, ज्याच्यात जे जास्त असेल तर त्याला दाढीची लेवल जास्त असणार, त्याची हाडांची घनता चांगली असेल, त्याचं पोट कमी असेल, त्याचा स्टॅमिना चांगला असेल, पळण्याची ऊर्जा चांगली असेल, मसल ग्रोथ चांगला असेल, त्याच्यानंतर त्याच्यात बॉडी ग्रोथ हार्मोनसुद्धा चांगला असेल. थोडक्यात टेस्टोस्टेरोन लेवल हे पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्याप्रमाणे महिलांमध्ये इस्ट्रोजन हार्मोन असतं, इस्ट्रोजन ज्याच्यात हार्मोन असतं त्यात मुलींची डोळे काळे असतात, केसांची रंग काळा असतो, त्याच्यानंतर त्वचेवर ग्लो असतो, बोलण्यात एक प्रकारचा प्रेमळपणा असतो. आमच्या परिसरात ही झाडं दुर्मिळ आहेत पण आम्हाला सापडली आहेत. तर माझे असं काम आहे की ह्या झाडांच्या बिया मी सुरक्षित करणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी याची लागवड करणार आहे, कारण भावी पिढीसाठी खूप फायदेशीर आहे. कौंज बीजमध्ये एल-डोपा नावाचं जे एक ॲसिड असतं ते खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळे काय होतं, जी बॉडी बिल्डिंग करणारी लोक असतात त्यांच्यातील मसल खूप वेगाने वाढतं. आपण पहा, या मेडिसिनमध्ये जे काम करतात त्यांचे हात बारीक झालेले असतात, पाय बारीक झालेले असतात, ते उगाच जागायचं म्हणून जागतात, वाकडे तिकडे चालतात. त्यांच्या टेस्टोस्टेरोन लेवल खूप कमी झालेले असते. 1000 ml असं काहीतरी लागते, तर त्यांच्या जवळपास 100सुद्धा नसावी. तर याच्यातील साह्याने आपलं ती लेवल वाढली की आपलंसुद्धा मसल ग्रोथ होणार आहे. आपल्याला आपल्या डोंगरात किंवा नदीच्या काठी किंवा शेताच्या काठी अशी झाडं आढळली तर दुर्लक्ष करू नका. याची पावडर करा सुरक्षितपणे आणि एखाद्या काचेच्या डब्यात ठेवा आणि दररोज घ्या. तुम्हाला झोप पण चांगली लागेल, मसल ग्रोथ होईल, केसांची वाढ होईल, त्वचा पण चांगली होईल. खूप फायदा आहे आणि वनस्पतीसुद्धा खूप दुर्मिळ आहे. याच्या पावडरने आपला स्टॅमिना वाढतो, आपल्याला थकवा जाणवत नाही. त्याचप्रमाणे आपण रनिंग करू शकतो, क्रिकेट खेळू शकतो, अतिशय चांगली कामं करू शकतो. तुम्ही पहा, श्रीमंत लोकांची टेस्टोस्टेरोन लेवल हाय असते, त्याच्यामुळे ती जास्त प्रगती करतात. त्याच्यामुळे ज्याच्यात ती लेवल हाय असणार आहे तोच माणूस प्रगती करणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपली ती लेवल कमी असता कामा नये. ह्या पावडरने आपला इतका स्टॅमिना वाढणार की बाकीचे लोक दमतील पण तुम्ही दमणार नाही. तर तुम्हाला ही झाड कुठं आढळलं तर घेऊन टाका आणि याची पावडर करा. आणि चुकून याच्या अंगावर सूक्ष्म असं काटा असतात, जे मोबाईलच्या लेन्समध्ये दिसायचे नाही, कदाचित दाखवतो. हे जे बारीक बारीक काटे आहे, हे जर आपल्या हाताला लागलं तर आपली इतकी जळजळ आणि तळतळ होते की बस. मला चुकून लागलं होतं, खूप खाज आल्यासारखं वाटलं. मी पाण्याने धुतलं, साबणाने धुतलं तरी जात नव्हतं. कालांतराने अर्धा-पाऊण तासाने खाज गेली. मित्रांनो, आजच्या मोबाईलच्या काळात शारीरिक हालचाल कमी झाली आहे. लोक क्रिकेट खेळत नाही, सूर्याचं ऊन घेत नाही, त्याच्यामुळे प्रथिनेसुद्धा घेत नाही, प्रोटीन पावडर घेत नाही किंवा प्रोटीन असलेले पदार्थ खात नाही, काय हेरबट खातात. त्याच्यामुळं माणसाची टी लेवल टेस्टोस्टेरोन कमी होतं. त्याच्यामुळे ना माणसं बायांसारखी दिसतात, म्हणजे पोटपुढं आलेली. त्यांच्या दाढी पण येत नाही, त्यात पण त्याच्यात ताकद नसते, त्यांना 30 किलोसुद्धा उचलत नाही. तर याची पावडर करा, तुमच्यात बदल घडणार. आणि बाकीचे लोक म्हणतील तुमच्यात कसा बदल झाला, तर त्यांना तुम्ही सांगा हे कौंज बीजामुळे बदल झाला आहे. हे झाड कोणीतरी तोडलं, ज्याला अज्ञानामुळं खूप काही तोटा होतात. हे झाड खूप फायदेशीर होतं पण हे तोडलं, पण काही प्रॉब्लेम नाही. हे झाड भविष्यात वाढेल. मी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्या बिया घेऊन पावसाळ्यात त्याची लागवड करणार आहे.
याच्यात असणारं एल डोपा नावाचं जे ॲसिड आहे ते आपलं डोपामाइन लेवल चांगलं करतं. डोपामाइन कमी असेल तर आपल्याला आळस येतो, दुपारी झोप लागते, काहीच करण्याची इच्छा राहत नाही, आपण दमल्यासारखं करतो. बऱ्याच महिलांमध्ये लग्न झाल्यानंतर तेच रुटीन असल्यामुळे डोपामाइन लेवल कमी होते, त्याच्यामुळे त्यांना मानसिक आजार होतात. आणि ही डोपामाइन लेवल वाढवण्यासाठी ते सकाळी मोबाईल बघतात, रात्री मोबाईल बघतात किंवा दुसऱ्या लोकांशी बोलतात, अशी त्यांची तऱ्हा असते. तर याच्यामुळे आपलं डोपामाइन लेवल चांगल्या लेवलला जातं आणि आपण आनंदी राहतो, आपली कार्यक्षमता वाढते. मी खाली टाकलं आणि असं पायाने किंवा दगडाने बिया काढल्या बाजूला, लगेच निघतात त्या. पण मला इतकी बेकार खास सुटायला लागली की मला नको नको झाले. तर एवढं बिया साठवल्यात मी. पण आता मला बाकीच्या बिया मी नको म्हणतो आहे, कारण हे झाड खूप खात येणार आहे. तर कौंज बीज जे झाड आहे ना, ते चांगलं जरी असलं ना पण खूप वाईट खात येते मित्रांनो. काय करावं, घरी गेला आंघोळ करतो मस्तपैकी, सूर्याचा आनंद घ्या. गुड बाय.